हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आजपासून आपण वाळवण रेसिपी चालू करणार आहोत. तर उन्हाळा स्पेशल अशा आपण ह्या वाळवणीचे पदार्थ दाखवणार आहोत. यामधील आपला हा आज बटाटा आणि साबुदाणा याचे पापड दाखवणार आहोत, अगदी एक सोप्या पद्धतीने. तर इथे तुम्हाला दिसतच असेल आपले पापड एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 किलो प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथं कुकर घेऊन कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे. नंतरनं त्यामध्ये भरपूर असं पाणी वतून घ्यायचं आणि आपल्याला हा कुकर गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा मी बटाटे आपले बुडण इतकं पाणी ठेवलेलं आहे. तर आता आपण कुकरचं झाकण लावून हा गॅसवरती ठेवून देऊया. नंतरनं याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथं मी 1 वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. तर आपल्याला हा साबुदाणा एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तर गॅस आपला कुठेही मोठा करायचा नाही. तर बारीक बारीक गॅसवरती छान असा फुलेपर्यंत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर वजनी प्रमाणात आपला हा 250 ग्रॅम इतका साबुदाणा आहे. तर हा मी ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला. तर आता आपल्याला आपले बटाटेसुद्धा छान असे उकडलेले आहेत. तर इथं मी बटाटे आपले सोलून घेते. बटाटेसुद्धा आपले थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपला साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरवरती. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला साबुदाणा छान असा बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर इथे पहा आपला साबुदाणासुद्धा वाटून झालेला आहे. तर इथं मी आपला साबुदाणा वाटून झाला. नंतरनं बटाटेसुद्धा छान असे खिसून घेतलेले आहेत. आपल्याला बारीक होलच्या खिसणीनेच बटाटे खिसून घ्यायचे आहेत. आणि नंतरनं आपली ही साबुदाणाची पावडर करून घेतली ती चाळून घ्यायची आहे. म्हणजे आपले बटाट्याचे पापड अजिबात चिरणार नाहीत, एकदम मस्त असे तयार होतात. तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा भरून आपल्याला हिरवी मिरची घातलेली आहे मी इथं. तुम्ही इथे लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. मिरची जर जास्त घातली तर आपला पापड खाताना ठसका येतो. त्यासाठी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. तर हे साबुदाणा पावडर, मिरची, मीठ आणि बटाटा हा छान असा एकत्र करून याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये एकदा पापड नक्की करून पहा. खूप मस्त टेस्टी असे तयार होतात आणि ऐन वेळेस उपवासाच्या दिवशी मस्त आपल्याला हे पटकन तळता येतात. तर इथे पहा मी आता या उंड्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. तर इथं मी या पद्धतीने असेच याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. तर इथं मी पुरी यंत्रावर हे पापड करणार आहे. त्यासाठी इथं मी प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे. तर अगदी थोडंसं आपल्याला इथे तेल लावायचं आहे. तेल खूप वापरायचं नाही. तेल जास्तीचं वापरलं तर आपले पापड असे जास्त दिवस राहिले तर त्याचा खवट वास येतो. त्यासाठी कमी तेलाचा वापर करून आपल्याला हे पापड छान असे करून घ्यायचे आहेत. तर इथे पहा मी पुरी यंत्रावर या पद्धतीने असे पापड करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी परत एकदा हाच पापड करून दाखवते. तर इथं मी प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे. तर इथं आपली नवीन कॅरी बॅग आहे. त्यासाठी इथं मी तेल परत एकदा लावून घेतलेलं आहे आणि यावरती गोळा ठेवलेला आहे. नंतरनं असं हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला हा पापड बनवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे पापड करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त तयार होतात. तर इथं मी उन्हामध्ये एक कॉटनचं कापड हातरून त्यावरती आपली ओढणी हातरलेली आहे. तर त्यावरती या पद्धतीने असे हे पापड टाकून घ्यायचे आहेत आणि हे 2 ते 3 दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. ऊन ह्याला एकदम छान असं द्यायचं, म्हणजे आपले हे वर्षभर छान असे पापड टिकतात. या पद्धतीनेच मी हे सर्व पापड करून घेणार आहे. तर 1 किलोमध्ये माझे 50 ते 60 पापड झालेले आहेत. तर या पद्धतीने हे पापड मी करून घेतलेले आहेत. तर इथं मी
2 ते दिवसानंतरनं हे पापड वाळल्यानंतरनं तुम्हाला दाखवत आहे. तर अगदी इथे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तर मी इथं गॅसवरती कढई तापत ठेवून आपलं हे तेल छान असं तापवून घेतलं. नंतरनं यामध्ये आपला हा पापड टाकून घेतला. तर इथे पहा, मी आपला हा पापड छान असा उलटपलट करून मस्त तळून घेतलेला आहे. तर मीडियम गॅसवरतीच हा पापड आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर पापड करताना थोडेसे जाड वाटतात, पण वाळल्यानंतरनं ते अगदी पातळ होतात. त्यासाठी थोडासा जाडच पापड करायचा आहे आपल्याला. तर इथे पहा, आपले पापड एकदम मस्त असे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये या माझ्या पद्धतीने हे पापड नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपले पापड एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.